हे ऐकल्याबरोबर धर्मराजाला अति दुःख झालं. राजा परीक्षिताला आणि राजसिंहासनावर बसवून दिलं आणि 5 पांडव आणि द्रौपदी स्वर्गारोहणाकरता निघाले. आणि हिमालयामध्ये केदारनाथ नावाचं स्थान आहे. आज जरी आपण केदारनाथ गेलात, आपल्याला तिथे 5 पांडव आणि द्रौपदीच्या मूर्ती दिसून उभ्या मिळते. तिथे पूजा केली आणि जाताना पहिलं पतन द्रौपदीचं झालं. अखंड सौभाग्यवती गेली. का बरं? तिच्या मनामध्ये थोडा पक्षपात होता. अर्जुनाबद्दल थोडं जास्त विशेष प्रेम होतं. त्या पक्षपातामुळे पहिला आणि पतन तिचं झालं. दुसरं पतन सहदेवाचं झालं आपल्या. आणि बलाचा अहंकार असल्यामुळे त्याचं पतन झालं. आणि तिसरं पतन नकुलाचं झालं, कारण आपल्या सौंदर्याच्या अहंकारामुळे त्यात झालं. चौथं पतन अर्जुनाचं झालं अहंकाराच्या बलाच्या अहंकारामुळे. 5वं पतन भीमाचं झालं. आणि धर्मराज सदैव जायला लागले. तेव्हा स्वर्गाच्या दारावरती यमराज प्रत्यक्ष ब्राह्मणाचं रूप घेऊन उभे होते. धर्मराजाबरोबर एक कुत्रा होता. प्रत्यक्ष धर्मांनी कुत्र्याचं रूप घेतलं होतं. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुला जाता येईल, पण या कुत्र्याला नाही जाऊ देणार. धर्मराजांनी सांगितलं ज्याला जीवनभर मी सोडलं नाही त्याला मी शेवटी सोडणार नाही. धर्मो रक्षते रक्षा. आपण जर धर्माचं पालन कराल, धर्म आपली रक्षा करेल, हे लक्षात ठेवा. गीतेमध्ये भगवान सांगतात स्वधर्म जनन श्रेय परधर्म भयावह. आपला धर्म आपण कधी सोडू नये. तेव्हा ते सदैव स्वर्गारोहणाला गेले. इकडे राजा परीक्षित राज्य करायला लागले. राजा परीक्षितांनी 3 यज्ञ केले असं वर्णन आहे. 4 यज्ञ नाही. भागवताची भाषा समाधी भाषा आहे. 3 यज्ञ का केले? आपल्या ज्या शरीरातल्या वासना असतात ना, त्या वासना राहण्याचे 4 स्थान आहेत. इंद्रिय, शरीर, मन आणि बुद्धी. 3 यज्ञ केले म्हणजे इंद्रियगत यज्ञ झाला. इंद्रियगत वासना जिंकल्या, शरीरगत वासना जिंकल्या, मनोगत वासना जिंकल्या, बुद्धिगत वासना नाही जिंकल्या. बुद्धिगत वासना जिंकणं आपल्या हातात नाही. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरुच्या द्वारा त्या जिंकल्या जातील आणि त्या गंगेच्या किनाऱ्यावर. म्हणून फक्त आणि 3च यज्ञाचं वर्णन आहे. आणि 3 यज्ञ त्यांनी केले. राजा परीक्षित आपल्या राज्यामध्ये एवढं मोठं राज्य दिग्विजयाकरता राजा परीक्षित निघाले. आता एवढ्या मोठ्या राज्यात भ्रमण करायला वेळ लागणारच आहे. तरी देखील राजा परीक्षित दुपारी 3 वाजेपर्यंत तिथे पोहोचतील. राजा तिथे पोहोचेपर्यंत आपण इथे बसून काय करायचं? आपण देखील आपापल्या ठिकाणी जाऊन जे काही आपले आणि कार्यक्रम असतील ते करून नामस्मरण करत जाऊया. आणि नामस्मरण करत पुन्हा आणि इथे येऊन राजा परीक्षिताला आणि दिग्विजयाला निघाला असताना कोणते कोणते अनुभव आले हे दुपारी 3 वाजतापासून बघूया. बोली वृंदावन बिहारी लाल की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव.
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण हे नाथ नारायण वासुदेव बोले श्री वृंदावन बिहारी लाल की जय लखन सिया रामचंद्र जी की जय जलाराम बापा की जय अम्बा माता माता की जय भुलुरी भाई सब संतर की जय 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 श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे बोली सद्गुरुदेव परम पूज्य संत श्री राधे राधे महाराज की जय 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 श्री राधे जय जय श्री राधे बोली सद्गुरुदेव परम पूज्य संत श्री राधे राधे महाराज की जय पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्तिः 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 मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु श्री कृष्ण भी जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः या देवी स्तुते नित्यं विबुधे वेदपारहि सा मे भवति जिह्वाग्रे ब्रह्मरूपा सरस्वती वन्दे वृन्दावनानन्दां राधिकां परमेश्वरी गोपिकां परमां श्रेष्ठां दादिनीं शक्तिरूपिणीं यो ब्रह्मरुद्र शुकनारदभीष्वमुखे रालक्षितो न सहसा पुरुषशतश सद्यो वशीकरण चूर्णमनन्तशक्तिं तं राधिका चरणरेण मनुस्मरामि चरणरेण मनुस्मरामि नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नीलाम्भुज श्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पाणो महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथम् अतुलितबलधामं हेमशैलावदेहं धनुजवनकृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि विभुवेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवारुन्दका नन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं
व्यासं व्यासकरं वन्दे मुनिं नारायणं स्वयं यतः प्राप्तकृपालोका लोकामुक्तः कलेर्गृहात् यस्ततुण्डाचितच्युतो राजते यम्रसात्मकः तमच्युतकथा कुञ्जे सुखूजन्तं सुखं भजे श्रीधरं श्रीधरं वन्दे श्रीधरैकपरायणं यस्यैव श्रीप्रसादेन श्रीधरेयं कृते कृतः राधा भक्तिर्हरे ज्ञानं त्वाभ्यां याच समन्विता त्वां श्रीभागवतीं गाथां वन्दे युगलरूपिणीं रसोऽयं परमानन्द एक एव द्विधा सदा श्रीराधाकृष्णरूपाभ्यां तस्मै तस्मै नमो नमः नमः कमलनाभाय नमः कमलमालिने नमः कमलपादाय नमस्ते कमलेश्वर यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं यो वेदांश्च प्रज्ञोति तस्मै तद्गं देवमात्मा बुद्धिप्रकाशं मुमुक्षुर्वै शरणमहं प्रपद्ये। सद्गुरुनाथ महाराज की जय। बोलिए वृंदावन बिहारी लाल की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे। बोली सद्गुरुदेव परम पूज्य संत श्री राधे राधे महाराज की। भगवान श्री राधा कृष्ण चरणारविंद रस पिपासू ममता में मातांनो तथा सज्जनांनो, नियमाप्रमाणे अगोदर काही क्षण भगवान नाम संकीर्तन करून पश्चात विषय प्रारंभ करूया। उपस्थित समस्त ममतामय मातांना आणि सज्जनांना आमची करबद्ध प्रार्थना आहे की भगवान नाम संकीर्तनामध्ये पूर्ण सहयोग देण्याची कृपा करावी। जय राधे गोपाला गोपी गोपाल जय जय राधे गोपाला गोपी गोपाला जय राधे गोपाला गोपी गोपाल जय जय राधे गोपाला गोपी गोपाला गोविंद गोपाल हे नंदलाला गोविंद गोपाल हे नंदलाला हे नंदलाला हे नंदलाला हे नंदलाला हे नंदलाला जय राधे गोपाला गोपी गोपाल जय जय राधे गोपाला गोपी गोपाल मीरा के लाथी प्रभु गिरधर गोपाला मीरा के नाथ प्रभु गिरिधर गोपाला गिरधर गोपाला ओ गिरिधर गोपाला राधावर मलरी गिरधर गोपाला राधा रमन हरि गिरिधर गोपाला गिरधर गोपाला गिरिधर गोपाला पीतांबर धारी हे बंसीवाला पीतांबर धारी हे बंसीवाला हे बंसीवाला हे बंसीवाला तुलसी जी के राजा राम रघुवर दीन दयाला तुलसी जी के राजा राम रघुवर दीन दयाला रघुवर दीन दयाला ओ रघुवर दीन दयाला सूर्यदास के सुंदर श्याम मोहन
सूरीदास के सुंदर श्याम मोहन मुरली वाला, मोहन मुरली वाला, ओ मोहन मुरली वाला। नरसिंह जी के सावरिया गिरधारी नंद लाला, नरसिंह जी के सावरिया गिरधारी नंद लाला, गिरधारी नंद लाला, गिरधारी नंद लाला। हीरा सिर चैया हे मुरली वाला, रास रचैया हे मुरली वाला, हे मुरली वाला, ओ हे मुरली वाला। माखन चुरैया हे नंद लाला, माखन चुरैया हे नंद लाला, हे नंद लाला, ओ हे नंद लाला। भक्तों के प्यारे प्यारे गोपाला, भक्तों के प्यारे प्यारे गोपाल, प्यारे प्यारे गोपाल, प्यारे प्यारे गोपाला। आओ गोपाल, प्यारे आओ गोपाला, आओ गोपाला, हो आओ गोपाला, आओ गोपाला, हो आओ गोपाला। गाओ गोपाल, प्यारे गाओ गोपाला, गाओ गोपाला, हो गाओ गोपाला, गाओ गोपाला, हो गाओ गोपाला। प्यारे गाओ गोपाल, प्यारे गाओ गोपाला। राधे गोपाल, राधे राधे गोपाला, राधे राधे के राधे गोपाला, राधे राधे के राधे गोपाल, राधे गोपी गोपाल, राधे गोपी गोपाला। गोवर्धन धारी गोपाल लाला, गोवर्धन धारी गोपाल लाला, गोपाल लाला। जय जय राधे गोपाला, गोपी गोपाल, जय जय राधे गोपाला, गोपी गोपाला। राधे गोपाल, राधे राधे गोपाला, गोपी गोपाल, राधे गोपी गोपाला। बोले श्री रामन बिहारी लाल की जय। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। भूये सद्गुरु परम पूज्य संत श्री राधे राधे महाराज की जय। भगवान श्रीकृष्णाची असीम कृपा झाल्यानंतर मानसिक वैराग्य प्राप्त होतं. वैराग्याचे दोन प्रकार आहेत, एक मानसिक वैराग्य आणि एक शारीरिक वैराग्य. कपडे रंगवणं हे शारीरिक वैराग्य आहे आणि मन रंगवणं हे मानसिक वैराग्य आहे. कपडे रंगवलेले असले आणि बघितलं म्हणजे मन रंगलेलं असेलच किंवा नाही हे काही सांगता नाही येत. हे नाटक सुद्धा असू शकते, पण मन रंगलेलं असलं मग कपडे रंगवा किंवा नका रंगवू. राजा परीक्षिताला मानसिक वैराग्य कसं प्राप्त झालं आपल्याला आता कळेल. सकाळच्या प्रसंगामध्ये आपण बघितलं, राजा परीक्षित दिग्विजयाकरता आपल्या राज्यामध्ये भ्रमण करत असताना राजांनी एक बडी मोठी आश्चर्यकारक गोष्ट बघितली. राजांनी बघितलं की एक काळा पुरुष एका गाईला आणि बैलाला मारतोय. राजाला आश्चर्य वाटलं की हा काळा पुरुष म्हणजे कोण आणि तो केवळ गाईला आणि बैलालाच का मारतोय. राजाच्या लक्षात आलं की काळा पुरुष म्हणजे कली. कलीचा रंग काळा आहे. कली शब्द कसा झाला आपल्याला माहिती आहे. कलह या शब्दापासून कली हा शब्द झाला. कलह म्हणजे भांडण. आपल्या घरामध्ये कलींनी प्रवेश करू नये असं जर कोणाला वाटत असेल त्यांनी कलापासून दूर राहावं. घरामध्ये भावाभावांनी कलह करू नये, पिता पुत्रांनी कलह करू नये, जावा जावांनी कलह करू नये.
नंदा भावजांनी कलह करू नये, सासू सुनेने कलह करू नये, शेजाऱ्यांनी कलह करू नये, कली शिरणार नाही. आणि कली केवळ गाईला आणि बैलाला का मारत होता? गाय सात्विकतेचं स्वरूप आहे आणि बैल धर्माचं प्रतीक आहे. भगवान शंकर नंदीवर बसले आहेत. का बरं? नंदी म्हणजे कोण? नंदी म्हणजे बैल, बैल म्हणजे धर्म. भगवान शंकर धर्मावरती आरूढ आहेत. तेव्हा तर तो गाईला आणि बैलाला मारत होता, म्हणजे तो सात्विकता आणि धर्म नष्ट करत होता. तेव्हा राजा परीक्षित हातामध्ये बाण घेऊन त्याला मारण्याकरता उद्यत झाला असं लिहिलं आहे इथे. उद्यत झाला म्हणजे तयार झाला. या ठिकाणी उद्धत शब्दाचा प्रयोग केल्यामुळे आम्ही उद्धत शब्द वापरला. तेव्हा कलीने सांगितलं की आपण मला मारू नका. राजाने सांगितलं तुला जर जिवंत राहायचं असेल तर तू माझ्या राज्यामधनं निघून जा. कलीने सांगितलं आपण जर आपल्या राज्यामधनं मला काढून दिलं तर मला कुठेही स्थान मिळणार नाही. आपण मला काही स्थान राहण्याकरता द्या. राजांनी सांगितलं मी माझ्या राज्यामध्ये तुला ठेवणार नाही. तेव्हा कलीने जाऊन ताबडतोब राजा परीक्षिताच्या पायाला स्पर्श केला. आपल्याला माहिती आहे संत महात्मा आपल्या पायाला स्पर्श करू देत नाही. त्याचं कारण काय? त्यांच्यामध्ये जे परमाणू असतात ते शुद्ध परमाणू असतात, सात्विक परमाणू असतात. आणि साधारण माणसामध्ये, गृहस्थी माणसामध्ये जे परमाणू असतात ते विषयाचे, कामाचे परमाणू असतात, आसक्तीचे परमाणू असतात. आणि हे परमाणू अतिशय सूक्ष्म असतात. याला प्रविष्ट व्हायला वेळ लागत नाही. आणि त्यांनी स्पर्श केल्याबरोबर त्याचे परमाणू राजा परीक्षिताच्या शरीरात पायाच्या बाजूने शिरले. राजाची बुद्धी थोडी खराब झाली. कलीला 4 स्थानं दिले राहायला. द्यूत, मदिरा, स्त्री संग आणि हिंसा. 4 स्थानं दिली. द्यूत म्हणजे सट्टा. सट्ट्याचा माल ज्याच्या घरामध्ये येतो त्याला बट्टा लागल्याशिवाय लागत नाही. मदिरा, मद्यपान जो करतो तो केवळ आपला नाशच नाही तर सर्व नाश करून घेतो. स्त्री संघ, या स्त्री संघाबद्दल लोकांना शंका येते की गृहस्थाश्रमाचा स्वीकार करायचा म्हणजे स्त्री संघाचा स्वीकार करणे. जर स्त्री संघामध्ये कली आहे तर आम्ही गृहस्थाश्रमाचा स्वीकार करणार नाही असा जर कोणी विचार केला तर तो चुकीचा आहे. आपण जो स्त्री संघ स्वीकारलेला आहे तो कसा स्वीकारलेला आहे? अग्नी, ब्राह्मण, देवता यांच्या साक्षीने तो स्वीकारलेला आहे. हा, आणि स्त्री संघ पवित्र आहे, यामध्ये कली नाही आहे. अनैतिक मार्गाने जो स्त्री संघ करेल त्यामध्ये कली आहे. आणि हिंसा, कारण नसताना जो हिंसा करेल त्यामध्ये कली आहे. त्यांनी आणखी एक स्थान मागितलं. राजांनी कलीला स्थान दिलं सुवर्ण. सुवर्ण म्हणजे सोनं. सोन्यामध्ये कली आहे काय? आपण म्हणाल आमच्या घरात आमच्या कार्यप्रसंगाचं 100-150 तोळे सोनं आहे, त्यात कली आहे. सात्विकतेचं धन जितकं आपल्या घरात असेल ते शुद्ध आहे, त्यामध्ये कली नाही. आणि अनैतिक मार्गाचं एक मासावर जरी आलं तरी ते त्या सगळ्यांचा नाश करून टाकेल. असं आपण बाजूला ठेवा, त्यामध्ये मिळू नका देऊ. तेव्हा दुष्टावरती आपण कृपा केल्यानंतर देखील दुष्ट आपलं कार्य करायला मागे पुढे बघत नाही. कलीने विचार केला की राजांनी एवढी स्थानं दिलेली आहेत, आता राजाच्या घरातच आपल्याला कुठे प्रवेश मिळतो का बघा. राजांनी स्थानं दिली. एक दिवस राजा परीक्षिताला अशी इच्छा झाली की आपल्या पूर्वजांनी आपल्या घरात काय ठेवलं हे बघावं. कारण बरेच वेळेला घरातला कर्ता पुरुष जो असतो ना तो चावी सोडत नाही जिवंत असेपर्यंत. आणि एक गोष्ट सांगू, चावी नका सोडू. आपण जरी ठरवलेलं असेल की हे भागवत झाल्यानंतर मी चावी देईल, नका देऊ, मुळीच नका देऊ. आणि अष्टमस्कंद ऐकल्यानंतर मग द्या. अष्टमस्कंदात काय आहे असं बघूया आपण. अष्टमस्कंद यायला वेळ आहे अजून. आता तर आज आपला पहिला स्कंद सुरू आहे. तेव्हा तर आणि नंतर मग पश्चात त्यांच्या, कारण चावी एक दिवस आपण सोडली नाही तरी सोडून जावं लागते आपल्याला, ती चावी इथे राहते. मग तर एक दिवस राजांनी आपल्या पूर्वजांनी काय ठेवलं हे बघण्याकरता एका महालामध्ये प्रवेश केला आणि सुंदर
एक पेटी त्या ठिकाणी ठेवली होती. राजाने ती पेटी उघडली आणि बघितलं, त्यात अति सुंदर सोन्याचा मुकुट होता. राजाला वाटलं की हा मुकुट माझ्या पूर्वजांनी मला दिला का नाही. तो मुकुट राजा परीक्षितांनी घेतला आहे का जागा. तो मुकुट राजा परीक्षितांनी घेतला आणि आपल्या डोक्यावर घातला. त्यामध्ये कली होता. पुन्हा आपल्याला आश्चर्य वाटेल की धर्माने वागणारा, नीतीने वागणारा राजा आणि त्याच्या घरामध्ये कलीचा प्रवेश झाला कसा. हा मुकुट कोणाचा होता. हा मुकुट जरासंधाचा होता. जेव्हा श्रीकृष्ण, भीम आणि अर्जुन जरासंधाचा वध करायला गेले तेव्हा भीमाने जरासंधाचा वध केला आणि हा मुकुट जरासंधाचा होता. जरासंधाच्या मुलाचं नाव देखील सहदेव होतं आणि भीमाने हा मुकुट घेतला. त्याने सहदेवने सांगितलं की माझ्या पित्याची आठवण म्हणून एवढा मुकुट माझ्याजवळ असू देत. भीमाने बळजबरीने तो मुकुट घेतला. बळजबरीने जर आपण कोणाचं सोनं धन घेतलं तर त्यामध्ये कली राहील. तो घेऊन आल्यानंतर वाटेत जेव्हा श्रीकृष्णाला कळलं की हा मुकुट आणलेला आहे म्हणून त्याने विचारलं, हा मुकुट आणला कशाला. सांगितलं अगदी छान होता म्हणून घेऊन आलो. तेव्हा श्रीकृष्णाने विचारलं, भीमा तू मुकुट आणणं साधी गोष्ट नाही, तू दादागिरी करून मुकुट आणला की नाही. म्हणाले हो. आता भीम नाही दादागिरी करणार तर आपण करू काय दादागिरी. जरा व्यवस्थित मनुष्य असला ना तो काय म्हणतो, हा लक्षात आहे, उगाच आपली ताकद दाखवतो. तेव्हा तर ते ठिकाणी सांगितलं यामध्ये कली आहे. हा मुकुट तुमच्या कुळाचं बरं नाही करणार. तेव्हा चांगली वस्तू असली आणि मूल्यवान असली वस्तू एकदम फेकण्याचं आपलं मन नाही होत. आपण समजा एखादी छानपैकी साडी आणली, अतिउत्तम आहे, खूप भारी आहे, आणि कोणी जर सांगितलं आपल्याला ज्योतिषाने वगैरे की ही साडी तुमच्याकरता योग्य नाही आहे, आपण फेकणार नाही, ते आपण कुठेतरी पडली राहील पुढे ते खाली कोणत्या बाकीच्या साड्यांच्या घुसवून ठेवून जातील पण फेकणार नाही, फेकायचं मनच होणार नाही. अशी वस्तू नका ठेवू घरात. तेव्हा ती आणि तो मुकुट आणि ठेवून दिला एका पेटीत आणि तोच मुकुट राजा परीक्षिताने घातला. त्यामध्ये कली होता. सर्वांगामध्ये कलीचा प्रवेश झाला आणि राजाला आज शिकार करण्याची इच्छा झाली. जीवनामध्ये कधीही राजा परीक्षितांनी शिकार केलेली नाही. क्षत्रिय असून देखील